राजकारणाचे आणि समाजकारणाचे दोन प्रमुख पैलू, संघर्षशीलता आणि रचनात्मकता. समाजाचं नेतृत्व करताना नेत्याला या दोन्ही भूमिका बजावाव्या लागतात. समाजाच्या, लोकांच्या न्याय हक्कांसाठी, प्रगतीसाठी व सामान्यांसाठी नेत्याला संघर्ष करावा लागतो. त्याचबरोबर समाजाच्या भल्यासाठी व विकासासाठी रचनात्मक कामातही पुढाकार घेणं त्याला आवश्यक असतं. महत्त्वाचं म्हणजे रचनात्मक कामाइतकीच सकारात्मकता त्याला संघर्षातही जपावी लागते. नेत्याची सकारात्मकताच लोकांमध्ये त्याच्याविषयी विश्वास निर्माण करते. बबनराव पाचपुते असे सकारात्मक विचारांचे नेते. राजकीय जीवनात अनेक चढ उतारांना सामोरं जात त्यांनी ही सकारात्मकता जपली. त्यांना प्रतिभाताईंची यात समर्थ साथ लाभली. सौ प्रतिभा पाचपुते हे स्त्री कर्तृत्वाचं आगळं वेगळं उदाहरण. शिक्षण घेण्यासाठी वय आडवं येत नसतं, हे त्यांनी स्वतःच्या कर्तबगारीतून सिद्ध केलंय. आज त्या डॉक्टरेट आहेत आणि परिक्रमा ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा म्हणून शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्याचबरोबर सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांचं कर्तृत्व फुलतंय. एकत्र कुटुंबाची जबाबदारी, पतीचं राजकारण, आमदारकी, मंत्रीपद, मुलांचं संगोपन, शिक्षण, देखभाल हे सारं सांभाळून त्यांनी केलेली कामगिरी निश्चितच लक्षणीय आहे, मोठी आहे. अर्थात यासाठी त्यांनाही बबनरावांची तितकीच समर्थ साथ लाभली आहे. एकमेकांच्या साथीने आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत असलेल्या या दाम्पत्याचं कार्यक्षेत्र आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका. या तालुक्यातील काष्टी हे बबनरावांचं गाव. या गावात शेतकरी कुटुंबात बबनरावांचा जन्म झाला. हे कुटुंब वारकरी परंपरेतलं. बबनरावांचे वडील भिकाजी अशिक्षित होते, पण त्यांना शेकडो अभंग, ओव्या अगदी तोंडपाठ होत्या. पहाटे उठून ते ओव्या, अभंग, भजनं, गवळणी गायचे. दरवर्षी पंढरीची पायी वारी करायचे. हा वारसा बबनराव व प्रतिभाताई जपतायत. बबनरावांच्या आई तुळसाबाई यासुद्धा अशिक्षितच. बबनरावांचे वडील एक दिवसही शाळेत गेले नव्हते. आई मात्र एक दिवस शाळेत गेल्या होत्या. एवढाच काय तो फरक. पण त्या विचारी होत्या, धोरणी होत्या. पाचपुते कुटुंबाला पुढे नेण्यात त्या माऊलीचा वाटा मोठा आहे. बबनरावांची आपल्या आईवर मोठी श्रद्धा होती. बबनरावांना 3 भाऊ आणि 6 बहिणी. एक त्यांच्यापेक्षा मोठी आणि बाकी सगळी भावंड धाकटी. आई वडील दोघंही कष्टाळू होते. शेतात राबायचे. गाई, म्हशी, शेळ्या, बकऱ्या असं सगळंच त्यांच्याकडे होतं. संपूर्ण कुटुंब शेतकरी. काळ्या मातीशी त्यांचा सख्खा संबंध होता. अशा वातावरणात बबनराव वाढले. वडिलांचा स्वभाव समाजप्रिय होता. लोकांमध्ये मिसळणं, मित्र जोडणं, लोकांच्या सुखदुःखात त्यांच्या बरोबर राहणं हा त्यांचा पिंड होता. आणि आईसुद्धा याच वळणाची. याचा चांगला संस्कार बबनरावांवर झाला. लोकांशी आपलेपणा जपण्याचे संस्कार त्यांच्यावर कळत नकळत झाले. आई वडील दोघंही अशिक्षित होते, पण शिक्षणाचं महत्त्व जाणत होते. ते म्हणत, आम्ही शिकलो नाही, पण आमच्या मुलांनी शिकावं, खूप मोठं व्हावं. त्यांना भले पुस्तकं वाचता येत नव्हती, पण ते निसर्ग वाचत होते, माणसं वाचत होते, प्रसंग वाचत होते. अंधश्रद्धा, जातीयता, दांभिकता याच्या ते पूर्ण विरोधात होते. समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची शिकवण त्यांच्याकडूनच आम्हाला मिळाली. लोकांच्या गरजेला उपयोगी पडण्याची सवय त्यांनीच आम्हाला लावली असं बबनराव सांगतात. आई वडिलांनी बबनरावांना 11वी म्हणजेच मॅट्रिकपर्यंत शिकवलं, पण बबनरावांना कॉलेजचं शिक्षण घेण्याची इच्छा होती. वडिलांना वाटत होतं की त्यांनी आता शेतीच्या कामात आपल्याला मदत करावी, पण आईला मात्र वाटत होतं की त्यांनी शिकलं पाहिजे. त्यामुळे तेव्हा घरात थोडासा संघर्ष झाला. बबनरावांनी तेव्हा पहिल्यांदा उपोषणाचं अस्त्र आजमावलं. 3 दिवस उपोषण केल्यानंतर वडिलांनी त्यांना कॉलेज शिकण्याची परवानगी दिली. अर्थात यात वडिलांच्या मित्रांचाही वाटा होता. त्यांनी वडिलांना कॉलेज शिक्षणाचं महत्त्व चांगल्या प्रकारे पटवून दिलं आणि वडिलांनाही ते पटलं. बबनरावांनी अहमदनगरच्या कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला, पण त्याचबरोबर नकळत त्यांचा समाजकारणात व राजकारणातही प्रवेश झाला. ते वर्ष होतं 1972. त्यावेळी देशाच्या मोठ्या भागाला दुष्काळाने व्यापलं होतं.
अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. महागाई प्रचंड वाढली होती. बबनरावांना कॉलेज शिक्षणाची घरातून परवानगी मिळण्यास उशीर लागल्यामुळे कॉलेजातही ते उशिरा दाखल झाले होते. दुसऱ्याच दिवशी कॉलेज विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ते सहभागी झाले. सुरेश दळवी त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ते आंदोलन होतं. कॉलेजच्या गेटवर झालेल्या मीटिंगमध्ये विद्यार्थ्यांची भाषणं झाल्यावर जाहीर विचारणा झाली की आणखी कोण भाषण करणार. नगरसारख्या शहरात नुकतंच शिक्षणासाठी आलेले 16-17 वर्षांचे बबनराव धाडसाने पुढे झाले. शाळेत वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता. 10वीत असताना जळगावच्या वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळवलं होतं. त्या अनुभवाच्या बळावर ते बोलायला उभे राहिले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, या उक्तीने त्यांनी सुरुवात केली. ते म्हणाले, कडुनिंब व आंबा दोन्हीही झाडच आहेत, पण कडुनिंबाला कोणी दगड मारत नाही आणि आंब्याला मारतो, कारण आंब्याचं झाड रसाळ आंबे देतं. म्हणून सरकारवर दगड मारायची वेळ आली तर मारला पाहिजे, कारण आपलं हित जपण्याचं त्यांचं काम आहे आणि त्यांनी ते केलंच पाहिजे. त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त टाळ्या मिळाल्या. नगरच्या महाविद्यालयीन वर्तुळात कॉलेजच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या नावाची चर्चा झाली. बबनराव भिका पाचपुते म्हणजेच बी पाचपुते, डबल बी या नावाने ते ओळखले जाऊ लागले. पुढे नगर कॉलेजमधून ते न्यू आर्ट्स कॉलेजात गेले. BA ची पदवी मिळवल्यानंतर नगरच्याच लॉ कॉलेजात गेले. या प्रवासात त्यांच्या नेतृत्व गुणांचा विकासच होत गेला. कॉलेजच्या निवडणुका लढवून ते DS, GS झाले. अभ्यास, वाचन, व्यायाम याचबरोबर वक्तृत्वापासून खेळापर्यंत विविध स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला. NSS, NCC मध्ये भाग घेतला. वेगवेगळ्या संघटनांची कामं त्यांनी केली. BA साठी त्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केला. याच दरम्यान लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी देशभरातील तरुणांना संपूर्ण क्रांतीसाठी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. याने प्रेरित होऊन ते या चळवळीत सहभागी झाले आणि मग कळत न कळत त्यांची समाजकारण राजकारणाची दिशा पक्कीच होत गेली. प्रतिभाताईंचा जन्म शिरूर तालुक्यातील वाघाने या गावचा. त्यांच्या वडिलांचं नाव पुंडलिक जिजाराम थोरात तर आईचं नाव रखमाबाई. त्यांच्या वडिलांचा पुण्याचं एक उपनगर असलेल्या चंदननगरमध्ये व्यवसाय होता, त्यामुळे त्यांचं बालपण चंदननगरमध्येच गेलं. प्रतिभाताईंच्या वडिलांचा स्थानिक राजकारणात सहभाग होता. त्यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्कारही लाभला होता. प्रतिभाताईंच्या आई रखमाबाई शेती सांभाळतात. स्थानिक स्तरावरच्या राजकारणात त्याही सक्रिय आहेत. त्या गावच्या सरपंच आहेत. एकंदरीत व्यवसाय, राजकारण व समाजकारणाचे प्राथमिक धडे प्रतिभाताईंना लहानपणापासूनच मिळाले. प्रतिभाताईंचं 10वी पर्यंतचं शिक्षण पुण्याजवळच्या वाघोली येथे झालं. प्रतिभाताईंना पुढे शिकण्याची फार इच्छा होती. त्यांनी आणखी शिकावं याला कोणाचाही विरोध नव्हता. पण 1994 साली बबनरावांशी लग्नाचा योग जुळून आला आणि शिकण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. पुढे ती कशी पूर्ण झाली ते आपण नंतर पाहणारच आहोत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते संभाजीराव काकडे हे प्रतिभाताईंच्या वडिलांचे मित्र होते. त्यांच्याच माध्यमातून प्रतिभाताईंकरिता बबनरावांचं स्थळ सांगून आलं. तोपर्यंत बबनरावांनी राजकारणात बरीच मजल मारली होती. आमदार म्हणून ते निवडूनही आले होते. संभाजीराव त्यांच्या गुरुस्थानी होते. बबनरावांच्या या टप्प्यापर्यंतच्या प्रवासाला आणीबाणीची पार्श्वभूमी होती. 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. देशभरातील विरोधी नेते तुरुंगात होते. देशात राजकीय अस्वस्थता निर्माण झाली होती. लोकांच्या हक्कांवर, स्वातंत्र्यावर टाच आली होती. अशा परिस्थितीत बबनरावांसारखे तरुण आणीबाणीच्या विरोधात पुढे सरसावले होते. त्यावेळी ते विद्यार्थी दशेत होते. सनदी अधिकाऱ्याने त्यांना आंदोलन करून तुरुंगात जाण्यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. काही काळ तो सल्ला त्यांनी मानला, पण लॉ कॉलेजमध्ये गेल्यानंतर आणीबाणी विरुद्धचा असंतोष त्यांना स्वस्थ बसू देईना. एका रात्री त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरमधल्या भिंती आणीबाणी विरोधी घोषणांनी रंगवल्या. त्यातून नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व पोलीस आयुक्तालयाच्या भिंतीही त्यांनी सोडल्या नाहीत. या घोषणांमुळे दुसऱ्या दिवशी संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिसांनी भिंती रंगवणाऱ्या तरुणांचा शोध सुरू केला. विविध आंदोलनातील सहभागामुळे
बबनराव व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावाची नोंद सरकार दरबारी होतीच. आपल्याला अटक होण्याची कुणकुण लागताच बबनरावांनी सर्व सहकाऱ्यांना तातडीने रेल्वे स्टेशन गाठण्याचा सल्ला देऊन रातोरात नगर सोडून भावरी गाठलं. विद्यार्थ्यांना घेऊन श्रमदानासाठी आल्याचं भासवून तिथे साऱ्यांनी मुक्काम केला. या दरम्यान आणीबाणी शिथिल झाली. निवडणुका घोषित झाल्या. जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या जनता पक्षात बबनराव सहभागी झाले. 1978 साली झालेली विधानसभेची निवडणूक वय लहान असल्यामुळे ते लढवू शकले नाहीत. पण त्यानंतर 1980 साली झालेल्या निवडणुकीत उतरून ते पहिल्यांदा आमदार झाले. लग्नाच्या बोहल्यावर ते उभे राहिले तेव्हा श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ते लढवत होते. खरं तर बबनरावांच्या लग्नाचा विचार त्यांच्या घरात त्या आमदार होण्याच्या आधीपासूनच सुरू झाला होता. पण बहिणींची लग्न आधी झाली पाहिजेत असं बबनरावांचं मत होतं. मग स्वाभाविकच सर्व बहिणींची लग्न आधी झाली. त्या दरम्यान बबनरावांची वेगवेगळी आंदोलनं सुरूच होती. त्यांनी शेतकरी संघटना स्थापन केली होती आणि ऊसाला योग्य भाव मिळण्यासाठी त्यांनी जिल्ह्यात आंदोलन उभं केलं होतं. या आंदोलनात त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, पण सुदैवाने ते बचावले. त्या हल्ल्यात 2 कार्यकर्ते शहीद झाले. या आंदोलनात सुमारे 40 दिवस त्यांना तुरुंगात काढावे लागले होते. राजकीय सामाजिक आंदोलनातून कुमार सप्तर्षी, संभाजीराव काकडे आदी नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध तयार झाले होते. संभाजीराव काकडे यांना तर ते गुरुच मानत होते. बबनराव व प्रतिभाताईंचं मिलन घडवून आणण्यात संभाजीरावांचा पुढाकार होता. बबनरावांना एक साधी आणि सुस्वभावी पत्नी हवी होती. आपल्या एकत्रित कुटुंबाला सांभाळेल, आई वडिलांची काळजी घेईल आणि आहे त्यात समाधानी राहील अशी पत्नी त्यांना हवी होती. अर्थातच यात त्यांची राजकीय जीवनातील धावपळ तिने सहन करावी अशीही अपेक्षा होती. संभाजीरावांनी जेव्हा त्यांना पुंडलिकराव थोरातांची कन्या प्रतिभाताईंचं स्थळ सुचवलं तेव्हा विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं. त्यातून वेळ काढून ते पुण्याला मुलगी पाहायला गेले. त्यावेळी प्रतिभाताई 10वीत शिकत होत्या. बबनरावांनी त्यांना पाहिलं आणि लगेच होकार दिला. एकीकडे साखर कारखान्याच्या निवडणुकीची धावपळ सुरू होती, तर दुसरीकडे लग्नाची तारीख ठरली होती. मुलगी पसंत झाली, लग्नाची तारीखही ठरली, पण देण्याघेण्याची काहीच बोलणी झाली नाहीत. जावयाने ऐन लग्नात काही हट्ट धरला तर? प्रतिभाताईंच्या वडिलांना हा प्रश्न पडला आणि त्यांना चिंता वाटू लागली. मग शंका मनात राहायला नको म्हणून ते त्यांचे मित्र रसिक शेठ धारीवाल व त्यांचे बंधू धनजीभाई यांच्यासह काष्टीला आले. त्यावेळी बबनराव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी नारळ फोडण्यासाठी बाहेर गेले होते. ते रात्री परतले. तोपर्यंत ही मंडळी काष्टीलाच थांबली होती. बबनरावांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, आम्हाला फक्त तुमची मुलगी हवी आहे, बाकी काही नको. अट फक्त एकच, माझे जितके लोक लग्नाला येतील त्या सगळ्यांना जेवण द्या. मग लग्न शिरूरमध्ये दणक्यात पार पडलं. 60 ते 70 ट्रकमधून वऱ्हाड आलं होतं. श्रीगोंदा, शिरूर, पारनेर हे 3ही तालुके मिळून 30 ते 35 हजार लोक लग्नाला टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टरमधून आले होते. रसिक शेठनी जातीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था पाहिली. विशेष म्हणजे नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी भाषण करण्याची घटना बहुधा या लग्न समारंभात पहिल्यांदाच घडली असेल. लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्याचं भाषण बबनरावांनी केलं. मंगलाष्टकांनंतर अंतरपाट दूर झाल्यावर वधूवरांनी एकमेकांना पाहिलं आणि एकमेकांच्या गळ्यात हार घातले. लग्न ठरल्यापासूनची ही त्यांची फक्त 3री भेट होती. पाहण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा पहिल्यांदा, हळद लागली तेव्हा दुसऱ्यांदा आणि एकमेकांच्या गळ्यात हार घातले तेव्हा 3ऱ्यांदा त्यांनी एकमेकांना पाहिलं होतं. या 3ही प्रसंगात त्यांचं एका शब्दानेही संभाषण झालं नव्हतं. या संभाषणासाठी त्यांना तब्बल 3 आठवडे वाट पाहावी लागली. याचं कारण साखर कारखान्याची निवडणूक. प्रतिभाताई म्हणतात, आमच्या लग्नाआधी साखरपुडा झाला नाही आणि लग्नानंतर परंपरेप्रमाणे पाठवणीचा कार्यक्रमही झाला नाही. सप्तपदी घालताना आमच्या कपड्यांना जी गाठ बांधली होती त्या गाठी दिवशीच आम्ही गाडीत बसलो आणि मी सासरी रवाना झाले. या प्रवासात वाटेत 3 सभा झाल्या. त्यातली पहिली बेलवंडीची. डोक्याला बांधलेल्या मुंडावळ्यांसह मंचावर उभे राहून बबनराव बोलले. त्यावेळी त्यांची नववधू त्यांच्या शेजारी उभी होती. सभेला जमलेल्या लोकांनी
प्रतिभाताईंना आग्रहाने नाव घ्यायला लावलं. याचीच पुनरावृत्ती पुढच्या दोन्ही सभांमध्ये झाली. हे नवं जोडपं घरी काष्टीला पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. दिवसभर दमणूक झालेली असल्याने सगळे लगेच झोपी गेले. सकाळी प्रतिभाताईंना जाग येण्याआधीच बबनराव प्रचाराच्या दौऱ्यावर निघून गेले होते आणि ते परत आले ते 3 आठवड्यांनी, साखर कारखान्याची निवडणूक जिंकूनच. साखर कारखान्याचे नवे चेअरमन म्हणून त्यांचं काष्टी गावात आणि घरात जंगी स्वागत झालं. सगळेजण प्रतिभाताईंना म्हणाले, हा तुझाच पायगुण आहे, तू सोन्याच्या पावलाने आलीस म्हणूनच हा विजय मिळाला. लग्नानंतर पहिल्यांदा प्रतिभाताईंची बबनरावांशी भेट झाली. पहिल्यांदा संभाषण झालं. प्रतिभाताईंनी त्यांना विचारलं, तुम्ही निवडून आलात म्हणून माझं कौतुक होतंय, पण तुम्ही निवडणुकीत पडला असतात तर? तेव्हा बबनराव म्हणाले, तरीही माझं तुझ्यावरचं प्रेम मुळीच कमी झालं नसतं. मी तुझ्यावर तितकंच प्रेम केलं असतं जितकं आज करतो. राजकीय व्यक्तीची पत्नी म्हणून वलय जरी असलं तरी प्रत्यक्षात राजकीय व्यक्तीबरोबर संसार करणं ही तारेवरची कसरत असते, असं प्रतिभाताई सांगतात. पतीला राजकीय जीवनात 24 तास गुंतून पडावं लागतं. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पत्नीलाच पेलावी लागते. मुलांच्या संगोपनाकडे, शिक्षणाकडे लक्ष द्यावं लागतं. कुटुंबातील सदस्यांची देखभाल करणं, घरात एकोपा राखणं, पै पाहुण्यांचं स्वागत करणं, या साऱ्या जबाबदाऱ्या तिलाच सांभाळाव्या लागतात. किंबहुना कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पत्नीने घेतल्यामुळेच पती निश्चिंत मनाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करू शकतो. प्रतिभाताईंनी हे जाणून मुलांची आणि कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे स्वीकारली. एकत्र कुटुंब असल्याने या जबाबदारीचा ताण फारसा जाणवला नाही, असं त्या प्रांजळपणे सांगतात. आणि बबनरावही याला दुजोरा देतात. ते म्हणाले, आमच्या कुटुंबाला एकच व्यसन होतं, लोकांना जेव घालण्याचं. घरी आलेल्या पाहुण्याला जेव घातल्याशिवाय आई वडील सोडतच नसत. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर घरात लोकांची, कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. त्यांच्या चहा नाश्ता जेवणाचा व्याप आई सांभाळत होती. घरातली कामं आपणच करायची ही आई आजीची सवय. आम्हाला एक आत्या होती, तिची मदत व्हायची. आमच्या घरात भटारखाना सतत सुरू असायचा. आईबरोबर प्रतिभाने देखील हा भार उचलला. आईनंतर प्रतिभाने ही परंपरा पुढे चालवली. माझ्या धाकट्या भावांच्या पत्नी, माझ्या वहिनी तिला या कामात मदत करत असत. कार्यकर्त्यांची बैठक असेल तर त्यांना बैठकीनंतर जेवणाचं अलिखित निमंत्रणच असतं. कधी 1000, 2000, 5000 माणसंही आमच्याकडे जेवून गेली आहेत. हा मोठा व्याप प्रतिभा विना तक्रार सांभाळते. इतकंच नाही तर माझ्या कार्यकर्त्यांकडे तिचं लक्ष असतं. त्यांची ती अगदी मनापासून काळजी घेते. त्यांच्यापैकी कोणी आजारी असेल तर त्यांची विचारपूस करते. त्यांच्या औषध पाण्याकडे लक्ष देते. लग्नानंतर एका वर्षातच विधानसभेची नवी निवडणूक आली. बबनराव दुसऱ्यांदा विधानसभेला उभे राहिले. तेव्हा प्रतिभाताई 7 महिन्यांच्या गरोदर होत्या. तरीही पतीला निवडून आणण्यासाठी त्यांनी चंग बांधला. बबनरावांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी प्रचार केला. संपूर्ण तालुक्यात पायपीट केली. महिलांची आघाडी केली. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत त्यांनी उसंत घेतली नाही. या काळात त्यांनी घराकडेही लक्ष दिलं. अपेक्षेप्रमाणे बबनराव त्याही वेळी विजयी झाले. निवडणूक संपल्यानंतर जेव्हा त्यांची प्रतिभाताईंशी भेट झाली तेव्हा त्यांच्या पायाला आलेले फोड त्यांनी पाहिले. तालुक्यात वाळूत, फुफाट्यातून केलेल्या पायपिटीचा तो परिणाम होता. बबनरावांना त्यावेळी जाणवलं, ही खऱ्या अर्थाने आपली सहचारिणी आहे. आपल्यासाठी वाटेल तितके कष्ट सोसण्याची हिची तयारी आहे. खरं तर लग्नानंतर माझं राजकारण ही तुझी सवत आहे, असं बबनराव प्रतिभाताईंना गमतीने म्हणाले होते. पण या सवतीसाठी प्रतिभाताईंनी खूप काही केलं. तिचा कधीही दुस्वास न करता उलट त्यांनी तिला मानाचंच स्थान दिलं. बबनरावांच्या राजकारणातल्या प्रगतीला त्यांनी मोठा हातभार लावला. जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा बबनरावांचा राजकीय प्रवास झाला. 1991 साली सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा राज्याचे मंत्री झाले. शपथविधी समारंभाच्या 2 दिवस आधी शरद पवार व सुधाकरराव नाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. शपथविधीचं आमंत्रण दिलं होतं. बबनराव मुंबईला जाण्यास निघाले तेव्हा प्रतिभाताई त्यांच्याबरोबर गेल्या नव्हत्या. पण बबनरावांच्या आईंनी व इतर मंडळींनी खूप आग्रह केला तेव्हा त्या धाकट्या मुलाला घेऊन मुंबईला जाण्यास निघाल्या. प्रतिभाताई छोट्या मुलाला घेऊन सभागृहात पोहोचल्या
तेव्हा बबनरावांचा शपथविधी झाला होता. त्यानंतर बबनरावांच्या आधी परत काष्टीला जाऊन त्यांनी बबनरावांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. गावोगावचे कार्यकर्ते काष्टीत पोहोचले. 7-8 हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली गेली. गावात बबनरावांची मोठी मिरवणूक काढली. हे सगळं प्रतिभाताईंनी उत्साहाने केलं होतं. 1999ला बबनराव पहिल्यांदा विधानसभा निवडणूक हारले. त्याही वेळी गावोगावचे कार्यकर्ते त्यांना भेटायला आले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. प्रतिभाताई मात्र येणाऱ्या प्रत्येकाचं हसतमुखानं स्वागत करत होत्या. चुलांगणावर मोठी कढई ठेवून त्यांनी बेसन बनवलं होतं. भाकऱ्या केल्या होत्या. दिवसभर चुलांगण पेटलेलंच होतं. झुणका भाकर खाण्याचा आग्रह होत होता. बेसन भाकऱ्या दिवसभर बनत होत्या. पराभवाने निराश झालेले कार्यकर्ते प्रतिभाताईंना विचारत होते, ताई तुम्ही हसतमुख कशा? दादांच्या पराभवाचं तुम्हाला दुःख नाही झालं? तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या होत्या, अहो ही लोकशाही आहे. राजकारणात हार जीत व्हायचीच. दिवसभर कार्यकर्त्यांना धीर देणाऱ्या प्रतिभाताईंचा रात्री सर्व आवरावर झाल्यानंतर बांध फुटला. एकांतात त्या पोटभर रडल्या. बबनराव सांगतात, नंतर प्रतिभाने स्वतःला सावरून माझी बॅग भरली. मी तिला म्हणालो, मला आता जाण्याचं कारण नाही, तू बॅग कशाला भरतेस? पण ती मला म्हणाली, तुम्ही मुंबईला जा, पवार साहेबांना भेटा, त्यांना सगळं सांगा, ते तुमची काळजी घेतील. तिने बळच मला मुंबईला पाठवलं. पण त्याचा फायदा झाला. सरकार बनवण्याच्या मोहिमेत मी खूप पुढाकार घेतला. पवार साहेबांनी ते सगळं पाहिलं. प्रदेशाध्यक्ष पदासाठी मी योग्य माणूस आहे अशी त्यांची खात्री पटली. पराभूत आमदार म्हणून मी मुंबईला गेलो होतो. महिनाभराने मी परतलो, ते प्रदेशाध्यक्ष म्हणून. जाताना निराश वातावरण होतं. मी परतलो तेव्हा तो उत्साह आणि जल्लोषही परतला होता. प्रतिभाताईंच्या दूरदृष्टीची जाणीव या निमित्ताने बबनरावांना झाली. 2004च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिभाताईंच्या राजकीय सुज्ञपणाचा बबनरावांना प्रत्यय आला. त्यावेळी पक्षाकडून विधानसभेचं तिकीट मिळणार नाही याची जाणीव त्यांना झाली होती. पक्षाने तिकीट दिलं नाही तर निवडणूक लढवायची नाही हे बबनरावांनी मनोमन नक्की ठरवलं होतं. पण प्रतिभाताईंनी त्यांना निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आग्रह केला. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी 3 निवडणूक अर्जांवर बबनरावांच्या सह्या घेतल्या. 2 अर्ज पक्षातर्फे भरले, 1 अर्ज अपक्ष म्हणून भरला. पक्षाकडून निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही, त्यामुळे पक्षातर्फे भरलेले अर्ज त्यांनी मागे घेतले. पण प्रतिभाताई त्यांना म्हणाल्या, तुम्ही निवडणूक लढवता आहात. बबनराव म्हणाले, आता ते कसं शक्य आहे? तेव्हा प्रतिभाताईंनी त्यांना अपक्ष म्हणून अर्ज भरल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांचा धोरणीपणा त्यांच्या समोर आला. बबनरावांनी शरद पवारांना पत्र लिहिलं. निवडून आलो तर आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा शब्द दिला. बबनरावांवरचा लोकांचा विश्वास, प्रतिभाताई व कार्यकर्त्यांची मेहनत या बळावर बबनराव विजयी झाले व आघाडी सरकारमध्ये वनमंत्री झाले. अशा प्रकारे बबनरावांच्या राजकीय जीवनाच्या चढउतारांमध्ये प्रतिभाताई भागीदार झाल्या. त्यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिली. बबनराव म्हणतात, पत्नीचं काम धीर देणं, स्वप्न दाखवणं, पुढे जाण्याची वाट मोकळी करून देणं, ते सगळं प्रतिभानं केलं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, हे माझ्या बाबतीत शब्दशः खरंय. बबनराव एकूण 6 वेळा आमदार झाले. 5 वेळा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या संघर्षशील राजकीय वाटचालीत एकूण 22 वेळा ते तुरुंगात गेले. बबनराव गमतीने सांगतात, 23व्या वेळी देखील मी तुरुंगात गेलो, पण ते गृहराज्यमंत्री म्हणून, तुरुंगाची पाहणी करण्यासाठी. तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी माझ्या आधीच्या तुरुंगवासातल्या बराकी मला दाखवल्या. 1992च्या दंगलीच्या काळात ते गृहराज्यमंत्री होते. हे पद सांभाळत असताना त्यांच्या धाडसी स्वभावाचा प्रत्यय आला. दंगलखोर पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्यांनी त्याला पकडलं होतं. त्यावेळी त्यांनी मोठी जोखीम पत्करली होती. त्याआधी सुद्धा 1982 साली त्यांनी पुरात बुडालेल्या लोकांना वाचवण्यासाठी असंच धाडस दाखवलं होतं. त्यावेळीही ते आमदार होते. पुरात एक रथ वाहून जात असल्याचं व त्या रथात 8 ते 9 माणसं असल्याचं त्यांना समजल्यावर त्यांनी तात्काळ धाव घेतली होती आणि पुराच्या पाण्यात उडी मारून बुडणाऱ्या लोकांना बाहेर काढलं होतं. त्यांच्या या शौर्याबद्दल 1985 साली त्यांना राष्ट्रपतींकडून जीवनरक्षक पदक देखील मिळालं होतं. त्यावेळी राष्ट्रपती भवनात प्रतिभाताई त्यांच्याबरोबर होत्या.
बबनराव सांगतात, मिळालेलं पदक मी प्रथम प्रतिभाच्या हातात दिलं. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला अजूनही आठवतात. गर्व, अभिमान या सगळ्या गोष्टी तिच्या चेहऱ्यावर होत्या. बबनराव सांगतात, मी राजकारणात व्यस्त होतो. मी घरात लक्ष देत नाही म्हणून कधी आमच्यात वाद व्हायचे, पण ते कधीच तिने ताणले नाहीत. तिची चिडचिड झाली तरी टोकाचं भांडण मात्र कधी झालं नाही. घरात कधी कधी पैशाचे, व्यवहाराचे ताण व्हायचे, पण मी कधीच त्यात लक्ष घातलं नाही. आधी आई होती तेव्हा तीच सर्व पाहायची आणि मग ती गेल्यानंतर प्रतिभा सगळं पाहू लागली. तिने फक्त स्वतःसाठी मात्र काही केलं नाही. जे करायचं ते इतरांसाठी केलं. संपूर्ण कुटुंबाचा एकोपा टिकवण्यावर तिने कायम भर दिला. घरात लग्न झाली. माझ्या मुलांची, मुलींची, धाकट्या भावाच्या मुलीची प्रत्येक लग्नात प्रतिभानेच सगळी व्यवस्था पाहिली. बस्ता, दागिने, खरेदी सगळे व्यवहार तिने पाहिले. मी कुठेही गेलो नव्हतो. देणं घेणं, व्यवहार मी कधीच पाहिले नाहीत. उलट मला मुंबईला जायचं असेल तर माझी आई आणि 2 बहिणी माझी बॅग वगैरे भरायच्या. माझ्या खिशात पैसे कमी असतील तर त्याच खिशात पैसे ठेवायच्या. मुंबईला जाताना मला घरून भाजी भाकरी बांधून दिली जायची. नागपूरला अधिवेशनाला जाताना सुद्धा आई धण्याची चटणी करून द्यायची. तिच्यानंतर प्रतिभा हे सगळं करते. सकाळी बाहेर पडण्याआधी चहा, नाश्ता आणि डबा तयारच असतो. बबनराव म्हणतात, मी इतक्या वर्षात घरात क्वचितच कोणाला तरी कपडे घेतले असतील. बायको म्हणून एकट्या प्रतिभाला तर कधीच नाही. एकदा कलकत्त्याला गेलो होतो तेव्हा प्रतिभा व दोघी वहिनींसाठी साड्या आणल्या होत्या. आई, आजी व आत्याला देखील साड्या आणल्या होत्या. मी कधी स्वतःला सुद्धा कपडे घेतले नाहीत. ते सुद्धा आई आणि प्रतिभानेच घेतले. आधीच्या काळात तर कुटुंबातल्या सगळ्यांना एकाच वेळी एकसारखे कपडे घेतले जायचे. घ्यायचं तर सगळ्यांना, नाहीतर कोणालाच नाही. हा आमच्या कुटुंबाचा खाक्या होता. त्याला मीही अपवाद नव्हतो. प्रतिभाला मी एकही दागिना केला नाही. आयुष्यात फक्त एकदाच एक घड्याळ तिच्यासाठी घेतलं. पण याबद्दल प्रतिभाच्या मनात बिलकुल नाराजी नाही. आपला पती वेगळा आहे. इतरांसारखं एका चाकोरीत तो जगत नाही. सगळ्यांचा विचार करून राजकारणात, समाजकारणात सगळ्यांना बरोबर नेतो याची तिला जाणीव आहे. नातवांनी शिकलं पाहिजे हे बबनरावांच्या आईचं धोरण होतं. बबनरावांच्या आमदारकीचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी बबनरावांना पुण्यात स्वतंत्र घर घेण्यास प्रवृत्त केलं. पुण्याच्या घरात सर्व मुलांना शिक्षणासाठी ठेवलं. 3ही जावांना आळीपाळीने मुलांची 6-6 महिन्यांची जबाबदारी वाटून दिली. मुलांची शिक्षणं पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था कायम राहिली. प्रतिभाताईंनी मुलांचे फाजील लाड कधीच केले नाहीत. उलट मुलांना त्यांचा धाकच वाटायचा. अभ्यासात कुचराई केली, त्यांच्या हातून काही चूक झाली तर त्यांना त्या शाब्दिक मार द्यायच्या, पण त्यांच्यावर हातही उगारायच्या. प्रतिभाताईंच्या शिस्तीला बबनरावांचा विरोध असायचा. ते स्वतः कधी मुलांना रागावले नाहीत किंवा त्यांनी कधी मुलांना मारलं नाही. उलट मुलांशी ते गप्पा मारायचे, त्यांच्याशी खेळायचे, त्यांचे लाड पुरवायचे. त्यामुळे मुलं त्यांच्या घरी येण्याची वाट पाहायची. बबनराव म्हणतात, प्रतिभाचं मुलांशी कठोर वागणं त्यांच्या भल्यासाठीच होतं. आई जर कठोर असेल तर आपण प्रेमळ व्हायला पाहिजे हे समजून मी मुलांशी प्रेमाने वागलो. आई कठोर वागते तेही आपल्या प्रेमापोटीच हे मुलांना कळत होतं. परिणामी बबनरावांची 3ही मुलं उच्च शिक्षित आहेत. 2ही मुलांनी इंग्लंडमधून MBA केलंय तर मुलीनेही कायद्याचं शिक्षण घेतलंय. कुटुंबात, नातेवाईकात कोणी आजारी असेल तर त्यांची काळजी प्रतिभाताई घेतात. त्यांची आस्थेने विचारपूस करतात, देखभाल करतात. बबनरावांची मोठी बहीण खूप आजारी होती. दादा मला भेटायला ये, आता नाही जमलं तर मी मेल्यावर 10व्याला तरी ये, असा काळीज हेलावणारा निरोप तिने पाठवला होता. हातातली कामं बाजूला ठेवून बबनराव तात्काळ तिला भेटायला गेले होते. तिला वाताचा त्रास होता. तिला उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. घरी परतल्यानंतर त्यांनी हे प्रतिभाताईंना सांगितलं. सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. मुंबईत गेल्यानंतर त्यांनी एका चांगल्या डॉक्टरची माहिती मिळवली. बहिणीला उठता चालता येत नव्हतं तरी प्रतिभाताईंनी खूप काळजी घेऊन त्यांना मुंबईला नेलं. 1.5 वर्ष त्यांची सेवा केली. बबनराव सांगतात, मी 9 वर्ष मंत्री होतो. या काळात प्रतिभा फार फार तर 2-3 वेळा मुंबईला आली असेल. कधी 5-6 दिवसांच्या वर ती राहिली नाही. जास्त काळ राहिली ती बहिणीला घेऊन आली तेव्हाच. बबनरावांचे वडील खूप आजारी होते. त्यांना पक्षाघात झाला. त्यावेळी बबनराव पक्षाध्यक्ष होते. ते चंद्रपुरात बैठकीसाठी गेले होते.
तेव्हा प्रतिभाताईंनी काष्टीला जाऊन त्यांची शुश्रूषा केली, देखभाल केली. घरातील वारीची परंपरा मोडणार म्हणून ते दुःखी झाले होते. प्रतिभाताईंनी त्यांना शब्द दिला, तुम्ही दुःखी होऊ नका, वारी मी करेन. त्यानंतर त्यांनी एकतरी वारी करायचं असं ठरवलं. त्यांची एक नणंद, आई, मावशी वारीला निघाल्या. वारीच्या पुणे लोणंद या ठिकाणच्या मुक्कामात बबनराव त्यांना भेटायला गेले. दिंडीच्या महाराजांबरोबर त्यांनी गप्पा गोष्टी केल्या. वारीच्या एका मुक्कामात महाराजांनी त्यांना प्रवचन करण्याचा आग्रह केला. त्यावेळी बबनरावांनी प्रथमच रसाळ प्रवचन केलं. त्यावर महाराज म्हणाले, आपल्या वारकरी संप्रदायाला एक चांगला कीर्तनकार मिळाला. तेव्हापासून बबनराव व प्रतिभाताई नियमित वारी करतात. प्रतिभाताईंच्या 13 वाऱ्या झाल्यात, तर बबनरावांच्या 12. श्रोते हो, आपण ऐकलं. प्रतिभाताईंची शिक्षणाची इच्छा अपूर्ण राहिली होती. ती पूर्ण करण्यास बबनरावांची प्रेरणा कशी उपयोगी पडली याची कहाणी फार मजेशीर आहे. त्याचं झालं असं की प्रतिभाताईंचा मुलगा विक्रम 11वीत होता आणि मुलगी 10वीत होती. अभ्यास करताना एका प्रश्नाशी ती अडली होती, म्हणून तिने ती अडचण विक्रमला विचारली. तेव्हा जवळच असलेल्या प्रतिभाताई तिला म्हणाल्या, मला दाखव बघू, मी सांगते याचं उत्तर. त्यावर विक्रम त्यांना म्हणाला, आई, तू फक्त 10वी झालीयस, जमणार आहे का तुला? खरं तर विक्रम हे गमतीने म्हणाला होता, पण प्रतिभाताईंच्या ते मनाला लागलं. त्यांना अगदी रडूच फुटलं. ही गोष्ट बबनरावांना समजली तेव्हा ते म्हणाले, रडायचं कशाला, अजूनही तू शिकू शकतेस. या शब्दांनी प्रतिभाताईंना प्रेरणा मिळाली व त्यांनी शिकायचं मनावर घेतलं. मुलांच्या आधी पदवीधर होण्याचा त्यांनी निर्धारच केला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी खरोखरच मुलांच्या आधी BA ची पदवी संपादन केली. मग त्यानंतर कोणीतरी मुक्त विद्यापीठाच्या पदवीला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं. त्यांनी पुणे विद्यापीठाची MA ची पदवी मिळवण्याचा चंगच बांधला. त्यासाठी गरवारे महाविद्यालयात प्रवेश घेतला. राज्यशास्त्र या विषयात त्यांनी MA केलं. त्यांच्या यशाचं कौतुक करताना बबनराव म्हणाले होते, आता तू डॉक्टरेट सुद्धा मिळवू शकशील. आणि त्यांनी खरोखरच डॉक्टरेट सुद्धा मिळवली. त्यांची ही धडपड बबनरावांना समजली की त्यांना डॉक्टरेट मिळाल्याचं पत्र विद्यापीठाकडून आल्यानंतरच. प्रतिभाताईंनी पुणे परिसरातील उच्च व तंत्रशिक्षण संस्थांच्या उभारणीमध्ये नेतृत्वाचा सहभाग या विषयावर सखोल अभ्यास करून प्रबंध लिहिला व डॉक्टरेट मिळवली. 15-20 वर्ष संसारात रममाण झालेली स्त्री, जिची मुलं 10वी-11वीत पोहोचलीयत, आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा ती निर्णय घेते आणि जिद्दीने पुढे जाते. अभ्यासाची मोडलेली सवय पुन्हा जुळवते. पदवी उत्तर शिक्षण पूर्ण करते आणि डॉक्टरेट मिळवते. ही गोष्ट विलक्षण आहे. हे साध्य करताना आमदाराची पत्नी असल्याचा तोरा त्यांनी कधीच मिरवला नाही. त्यांच्या नावाचा उपयोग करून घेतला नाही, ना कोणती सवलत मिळवण्याचा प्रयत्न केला. हे विशेष आहे. शिक्षण घेताना आमदाराची पत्नी म्हणून काही सवलत मिळू नये म्हणून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण माहेरच्या नावाने घेतलं. शिक्षण घेत असताना पुणे ते काष्टी असा प्रवास त्यांनी अनेक वर्ष केला. शिक्षण हे ध्येय साध्य करताना त्यांनी संसाराकडे मात्र कधीच दुर्लक्ष केलं नाही. डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा ध्यास घेतला. प्रतिभाताई अध्यक्ष असलेल्या नामदार बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या अंतर्गत परिक्रमा ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून त्यांनी कुटुंबाच्या सहाय्याने शिक्षण यज्ञ चालवलाय. परिक्रमा म्हणजे रेव्होल्यूशन इन एज्युकेशन, मुलांना KG ते PG पर्यंत शिक्षण देणारी संस्था. या संस्थेच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात शैक्षणिक क्रांती घडते. इथे एकाच छताखाली KG स्कूल, तंत्रनिकेतन, D फार्मसी पासून अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, व्यवस्थापन शास्त्र या सर्व क्षेत्रात उच्च शिक्षण घेता येतं. परिक्रमाच्या कामात प्रतिभाताईंबरोबरच या दाम्पत्याचा थोरला मुलगा विक्रम सक्रिय आहे. आज मितीला या संस्थेत KG पासून PG पर्यंत 4500 विद्यार्थी शिक्षण घेतायत. 72 एकराचा मोठा परिसर या संस्थेनं व्यापलाय. वैद्यकीय शिक्षणाची व्यवस्था इथे व्हावी यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील मुली व महिलांना आर्थिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील असे फॅशन डिझायनिंग, ब्युटिशियन यासारखे अभ्यासक्रम तसंच ग्रामीण तरुणांसाठी ॲग्रिकल्चर कॉलेज संस्थेत सुरू करण्याचा मानस प्रतिभाताई व्यक्त करतात. अलीकडच्या काळात प्रतिभाताई स्थानिक राजकारणात सक्रिय झाल्यात.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या त्या सदस्य आहेत. काष्टी गटाचं त्या प्रतिनिधित्व करतात. खरं तर त्यांना राजकारणात सक्रिय होण्यात कसलाच रस नव्हता. मात्र काष्टी हा महिलांसाठी राखीव मतदारसंघ झाल्याने व विरोधकांनी बबनरावांना लक्ष्य करत आव्हान दिल्याने त्यांनी कंबर कसली व केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी चांगल्या मताधिक्याने निवडणूकही जिंकली. या निवडणुकीपासून बबनरावांनी स्वतःला दूर ठेवलं व प्रतिभाताईंना त्यांच्या व्यक्तिगत हिमतीवर व कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक लढवू दिली. त्याचप्रमाणे प्रतिभाताईंनीही बबनरावांचं सहकार्य घेण्याचं जाणीवपूर्वक टाळलं. हे त्यांच्या एकमेकांमधल्या अंडरस्टँडिंगमुळेच शक्य झालं. प्रतिभाताई स्वतःच्या हिमतीवर शिक्षण संस्था चालवतायत, राजकारणात सक्रिय होतायत. याचं बबनरावांना कौतुक वाटतं. या दोघांमधलं प्रेम, सामंजस्य, अंडरस्टँडिंग जीवनात आलेल्या काही कसोटीच्या क्षणांमधून सिद्ध झालंय. बबनरावांना ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा प्रतिभाताई दिवस रात्र त्यांच्याजवळ होत्या. तसंच प्रतिभाताईंना जेव्हा थायरॉईडचा त्रास झाला, त्यांचं वजन वाढलं, मूड नर्वस झाला, त्यावेळी बबनरावांनी त्यांना सांभाळण्याचं काम केलं. आनंदाचे क्षण साऱ्यांना बरोबर घेऊन साजरं करणं आणि त्रासाचे क्षण एकमेकात वाटून घेणं, एकमेकांना सांभाळणं, यातच त्यांच्या सुखी दाम्पत्य जीवनाचं सार आहे.